हार जीत सत्ता पैसा या पलीकडेही माणूस पण जपणारा माणूस, जनसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारा एक असामान्य नेता, समाजासाठी तळमळीने झटणारा एक सर्वसामान्यांचा कार्यकर्ता, शेतकऱ्यांच्या हितासाठी पेटून उठणारा शेतकऱ्यांचा कैवारी आणि आपल्या माणसांच्या हक्कासाठी नेहमीच उभा राहणारा माणुसकी प्रधान माणूस नाथाभाऊ शेवाळे। कष्टाला जिद्दीची, जिद्दीला चिकाटीची आणि चिकाटीला आत्मविश्वासाची जोड मिळाली की यश फारसं दूर राहत नाही। याच बळावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये आपला विश्वास निर्माण करणारे, परिस्थितीशी संघर्ष करून एक यशस्वी उद्योजक म्हणून लौकिक मिळवणारे, अर्थातच आपल्या हक्काचे भाऊ नाथाभाऊ। नाथाभाऊंचा जन्म एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला, शेती करून उदरनिर्वाह करणारं कुटुंब। घरची शेती असली तरी नाथाभाऊंनी शिकण्याचं ठरवलं। 1992 साली त्यांनी भारतीय विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण झालं आणि ते आपल्या गावी कारेगावला आले। तो काळ बदलांचा काळ होता। सर्वत्र औद्योगिकरणाचे वारे वाहत होते। त्यातच औद्योगिक विकासासाठी सरकारनं कारेगाव आणि आजूबाजूच्या गावच्या जमिनी संपादित केल्या। अनेक शेतकऱ्यांच्या बरोबरीने त्यावेळी नाथाभाऊंची जमीनही गेली आणि ते भूमिहीन झाले। जमिनीशिवाय करायचं काय या विचारानं आक्रमक झालेल्या नाथाभाऊ शेवाळे हा तरुण पुढे आला। शेतकऱ्यांना एकत्रित केलं, मोठ बांधली आणि एका प्रदीर्घ आंदोलनाची तार इथेच छेडली गेली आणि सुरू झाला संघर्षमय प्रवास। ऐन तारुण्याच्या कालखंडात नाथाभाऊ शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी लढले, मोर्चे काढले, आंदोलनं उभी केली आणि नाथाभाऊंच्या या पेटलेल्या वणव्यानं अखेर शेतकऱ्यांना आपला हक्क मिळवून दिला। शेतकऱ्यांसाठी आत्मीयतेनं व प्रामाणिकपणे लढा देणाऱ्या नाथाभाऊ शेवाळे या तरुणाची शेतकऱ्यांचा मसीहा म्हणून त्या काळात सर्वत्र ओळख निर्माण झाली आणि यातूनच तयार झाला हाडाचा कार्यकर्ता। सामाजिक कार्याची मनापासून आवड, काहीतरी करण्याची धडपड आणि जे काम हाती घेईल ते तितक्याच निष्ठेने करण्याची तळमळ, यातूनच त्यांनी असंख्य माणसं जोडली। अनेक नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले। अनेक नेते त्यांची आंदोलनं आणि त्यांचा संघर्ष जवळून पाहत होते। यातूनच नाथाभाऊंचा 1990 साली माजी खासदार संभाजीराव पाकडे यांच्याशी संपर्क आला आणि नाथाभाऊंचा दैदिप्यमान राजकीय प्रवास सुरू झाला। नाथा शेवाळ्यांच्याबद्दल मी काय बोलायचं? काम करणारा मनुष्य, प्रामाणिकपणे लोकसेवा करणारा, याला उदंड आयुष्य मिळो आणि त्याचं यश हे फार लांब नाही, अशा माणसाला तुम्ही पाठिंबा देऊन मोठं करा। तुम्ही मोठे व्हा आणि नाथालाही मोठं करा। नाथाभाऊंच्या याच उमेदीच्या काळात केंद्रात VP सिंग यांचं सरकार होतं, अर्थातच जनता दलाचं सरकार होतं। या सरकारची कार्यतत्परता, महत्त्वपूर्ण निर्णय, मंडल आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, डॉक्टर आंबेडकर यांचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव, यामुळे नाथाभाऊ जनता दलाच्या प्रभावी कार्यामुळे या पक्षाकडे आकृष्ट झाले आणि जनता दल आणि आपल्या कामातील साम्य पाहून त्यांनी जनता दलात प्रत्यक्ष प्रवेश केला। जनता दलाने नाथाभाऊ शेवाळे यांच्यावर शिरूर तालुक्याची जबाबदारी टाकली आणि याच माध्यमातून त्यांना पक्षाचं तालुकाध्यक्ष पदाची संधी मिळाली। आपल्या भरीव आणि नेत्रदीपक कामगिरीने त्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं। गावागावात आणि वाडी वस्तीवर पक्षाचं काम पोहोचवलं, विचार रुजवले,
यातूनच तरुणांची मोठी फळी नाथाभाऊंनी उभी केली. शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिले. याची दखल पक्षाने घेतली आणि नाथाभाऊंवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी टाकली. कामाची व्याप्ती वाढली. नाथाभाऊ जिल्ह्याचे नेते झाले. आता जिल्ह्याचा प्रश्न नाथाभाऊंचा प्रश्न झाला. जिल्ह्याची समस्या नाथाभाऊंची वैयक्तिक समस्या बनली. माणूस स्वतः संकटात असताना ज्या तळमळीनं आणि ज्या ईर्षेने काम करतो, त्या ईर्षेनं आणि त्वरेनं नाथाभाऊ जिल्ह्याचे प्रश्न सोडवताना दिसू लागले. नुसतं आंदोलन छेडणं एवढंच नाथाभाऊंचं काम नाही, तर ते यशस्वी करून दाखवणं यात त्यांचा हातखंड आहे. एक कौशल्य आहे, एक चतुराई आहे. प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आणि धडपडणारा नेता म्हणून वेळोवेळी पक्षाने त्यांची दखल घेतली. परंतु त्यांच्या प्रभावशाली कर्तृत्वाने मात्र वरिष्ठ नेत्यांवरही चांगलीच भुरळ घातली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वानेच त्यांना त्यांच्या कामाची पावती दिली आणि कारेगाव सारख्या छोट्याशा गावातील हा तरुण युवक जनता दलाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासमोर आदर्श ठरला. आता संपूर्ण महाराष्ट्र नाथाभाऊ शेवाळे यांचा झालाय. महाराष्ट्रातील कुठल्याही बेरोजगार तरुणाचं दुःख नाथाभाऊंच्या यातना आणि पीडा आहेत. त्यांच्यासाठी तिळतिळ झुंजणं आणि लढणं नाथाभाऊंचा धर्म बनलाय. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. नाथाभाऊ शेवाळे यांनी जनता दलाच्या माध्यमातून अनेक कामं उभी केली. याच काळात 2007 साली पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या, तेव्हा माण आणि खेडमधील सेसच्या विरोधातील आंदोलनाला माजी पंतप्रधान VP सिंग यांना बोलावलं आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच रांजणगाव कारेगाव आंदोलनातही मेधा पाटकर, उल्का महाजन, सुनीती सूर, डॉक्टर कुमार सप्तर्षी, शमी मुश्रीफ, माजी आमदार शरद पाटील, माजी खासदार संभाजीराव काकडे, ललित रुणवाल, सुभाष वारे, भाई वैद्य यांना सहभागी करून घेत आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली. यामुळेच या भागातील अनेक महत्त्वाचे प्रश्न त्या काळी मार्गी लागले. त्यामुळे साहजिकच रांजणगावच्या औद्योगिक परिसरात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पहिलं आंदोलन करण्याचा मान अर्थातच नाथाभाऊंच्या नावावर जमाय. हा इतिहास आहे, तो काळ कधीही पुसू शकत नाही. युवा जनता दलाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाथाभाऊ नेटानं सांभाळत आहेत. केवळ राजकारण म्हणून नाही, तर त्यांनी समाजकारणातून पक्षाला अधिक बळकट बनवलं. प्रदेशाध्यक्ष झाल्याबरोबर नाथाभाऊंचा कामाचा झपाटा कमालीचा वाढला. त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि प्रत्येक जिल्ह्यात युवकांच्या संघटनेची नव्यानं बांधणी केली. 2012 मध्ये पुणे जिल्ह्यात पक्षाचं व्यापक स्वरूप जनसामान्यांना कळावं यासाठी HD देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली भव्य अधिवेशनही भरवलं. शेतकऱ्यांच्या घरातून आलेल्या नाथाभाऊंनी नेहमीच संवेदनशीलपणे आणि सामंजस्याने शेतकरी प्रश्न हाताळले. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी कोल्हापूर ते नागपूर विराट संघर्ष यात्रा काढत सरकारला विचार करायला भाग पाडलं. शेतकऱ्यांना नेहमीच हाताशी धरत नाथाभाऊंनी त्यांना वेळोवेळी मौलिक मार्गदर्शनही केले आणि याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना आज नक्कीच होतोय. परंतु या राज्यातील 60 वर्षापूर्वी आमच्या माता भगिनींना, आमच्या वृद्ध शेतकऱ्यांना जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही अशा पद्धतीचा संकल्प आम्ही या ठिकाणी. आज नाथाभाऊ शेवाळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या माध्यमातून राज्यातील तमाम ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचंही काम करत आहेत. विविध पद्धतीनं ग्राहकांची होणारी फसवणूक, लूट थांबवण्यासाठी नाथाभाऊंनी अनेक व्यापाऱ्यांवर कारवाईही केलीये. हे कार्य करत असताना नाथाभाऊंना परदेशातही काम करण्याची संधी प्राप्त झाली. 2011 मध्ये जनता दलाचा प्रतिनिधी म्हणून जोहान्सबर्ग येथे भरलेल्या 17व्या जागतिक युवा व विद्यार्थी परिषदेसाठी त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याचसोबत कृषी अभ्यास करण्यासाठी युरोपीय देशांचा दौराही केला. या अभ्यास दौऱ्यातून नाथाभाऊंनी आवश्यक ती माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी घेऊन आले, ज्याचा लाभ सध्या अनेक शेतकरी घेत आहेत. दिवसेंदिवस कामाचा वलय विस्तारत असताना आणि राज्य पातळीवर काम वाढत असताना नाथाभाऊंनी स्थानिक प्रश्नांना कधीच बगल दिली नाही. स्थानिक भागातील शेतकरी आंदोलनं, कामगारांचा मोर्चा, प्रकल्पग्रस्तांना काम मिळावं यासाठीचा पाठपुरावा आजही सुरूच आहे.
या सगळ्या थक्क करणाऱ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात नाथाभाऊंनी अनेक माणसं जोडली आणि टिकवलीही. माजी पंतप्रधान VP सिंग तसेच माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारणापलीकडे जात त्यांनी नेहमीच माणूस म्हणून लोकांना आपलंसं केलंय. नाथाभाऊंच्या याच स्वभावानं आज त्यांचा प्रचंड मोठा मित्रपरिवार आहे. राजकारणात दिलदार व्यक्तिमत्व असलेले नाथाभाऊ तितकेच कुटुंबवत्सलही आहेत. आपल्या व्यस्त कामकाजातून ते घरासाठी आवर्जून वेळ काढतात. अविभक्त कुटुंब पद्धतीत वाढलेल्या नाथाभाऊंना कुटुंबाचं महत्व माहीत आहे. घरच्या प्रत्येक सदस्यासोबत खेळीमेळीने राहणारे नाथाभाऊ आपल्या आईला जणू दैवतच मानतात. घरची एकसंधता टिकून ठेवणाऱ्या नाथाभाऊंना घरच्यांनीही त्यांच्या चढत्या उतरत्या काळात नेहमीच भक्कम साथ दिली. म्हणूनच राजकारणासाठी ते निर्धास्तपणे आपला वेळ देऊ शकतात. नाथाभाऊंच्या आतापर्यंतच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांना अनेकांची साथ लाभली. त्यांच्या या राजकीय जडणघडणीत माजी पंतप्रधान VP सिंग, माजी पंतप्रधान HD देवेगौडा, माजी खासदार संभाजीराव काकडे, डॉक्टर बापूसाहेब काळदाते, मृणाल गोरे, दादासाहेब जाधवराव, मधु दंडवते, ॲडव्होकेट श्रीपादराव शिंदे, निहाल अहमद, प्रताप होगाडे, रवींद्र धनक यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय. हा एक हवाडीचा युवा नेता पुणे जिल्ह्याच्या शिरूर या तालुक्यामध्ये काम करतोय. त्याच्या कार्याची व्याप्ती ही पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरलेली आहेच. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील नाथाभाऊसारख्या युवकाला जनतेनं जर काम करण्याची संधी दिली तर या मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा कायापालट केल्याशिवाय तो राहणार नाही असा मला विश्वास होता. राजकारण करताना, समाजात वावरत असताना एक यशस्वी उद्योजक म्हणूनही नाथाभाऊंनी आपली प्रतिमा जपलीय. समाजकारण, राजकारण हा छंद जोपासत असताना त्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः कंपन्या उभ्या केल्या. हॉटेल व्यवसायातही आपला पाय रोवला आणि उद्योग क्षेत्रातही उंच भरारी घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत नाथाभाऊ जितके आक्रमक होतात तितकेच सर्वसामान्यांबाबत ते भावनिक आहेत. मोठा असूनही कधीही मोठेपणाचा आव नाही, उद्योजक असूनही कधीही पैशाचा गर्व नाही. काय सांगितलं या सरकारने सांगितलं या देशामधल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला मी हमीभाव देऊ, बेरोजगारांना काम देऊ आणि भ्रष्टाचार मुक्त शासन देऊ. 2 वर्षामध्ये मित्रांनो या सरकारने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला हे सरकार हमीभाव देऊ शकलं नाही, बेरोजगाराच्या हाताला हे सरकार काम देऊ शकलं नाही आणि भ्रष्टाचार मुक्त शासन हे सरकार देऊ शकलेलं नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार सर्व पातळीवरती अपयशी झालेलं आहे. या सरकारला जाब विचारण्याची वेळ माझ्या मित्रांनी मित्रांनी आलेली आहे. आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास घ्यायची, रगत निघल तरी बी हसल शाबास घ्यायची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. प्रत्येकाशी आपलेपणानं, माणुसकीनं आणि तितक्याच आत्मीयतेनं वागणारा हा माणूस म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात घर करू नये. म्हणूनच नाथाभाऊ आपण समाजातील तरुणांसमोर नक्कीच एक आदर्श आहात. आपण उभे केलेलं काम इतिहास कधीच विसरणार नाही आणि इतिहास कधीही विसरताही येत नाही.